नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC हृदय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. इंडियन पॉलिटी या विषयातील संघराज्य व राज्य निर्मिती या घटकावर आधारित PYQ आज आपण बघणार आहोत. प्रश्न पहिला, डॅश डॅश हे भारतात 25वे राज्य बनले. पर्याय 1 गोवा, 2 मिझोराम, 3 सिक्कीम, 4 झारखंड. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोवा. प्रश्न दुसरा, भारतातील भाषावार प्रांत रचनेच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या भागाचा अधिक पुढाकार होता? पर्याय 1 मराठवाडा, 2 महाराष्ट्र, 3 आंध्र प्रदेश, 4 कर्नाटक. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील झाला? पर्याय 1 मराठवाडा, 2 कोकण, 3 विदर्भ, 4 पश्चिम महाराष्ट्र. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विदर्भ. प्रश्न चौथा, पुढील राज्यांचा निर्मितीनुसार क्रम लावा. पर्याय 1 झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड, 2 उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, 3 छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड, 4 छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड. निर्मितीनुसार योग्य क्रम आहे पर्याय क्रमांक 4 छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड. प्रश्न पाचवा, भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? पर्याय 1 हृदयनाथ कुंजरू, 2 KM पन्नीकर, 3 फजल अली, 4 KM मुन्शी. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फजल अली. प्रश्न सहावा, 17 जून 1948 घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? पर्याय 1 न्यायमूर्ती SK दार, 2 SK पाटील, 3 ब्रिजलाल बियानी, 4 काकासाहेब गाडगीळ. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती SK दार. प्रश्न सातवा, भारतीय संघ राज्य व्यवस्था स्वीकारण्यामागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? पर्याय 1 सत्ता विभाजन, 2 पक्षविरहित लोकशाही, 3 न्यायालयीन स्वातंत्र्य, 4 लोकशाही विकेंद्रीकरण. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लोकशाही विकेंद्रीकरण. प्रश्न आठवा, डॅश डॅश समितीच्या शिफारशीवरून अनुच्छेद 371(2) अन्वये महाराष्ट्र व गुजरात राज्यांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. पर्याय 1 JPV समिती, 2 संयुक्त महाराष्ट्र समिती, 3 महागुजरात जनता परिषद, 4 गोविंद वल्लभ पंत समिती. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोविंद वल्लभ पंत समिती. प्रश्न 9वा, राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 नुसार संपूर्ण देशाचे विभाजन खालीलपैकी झाले होते. पर्याय 1 22 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश, 2 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश, 3 17 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश, 4 4 प्रकारचे राज्य. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. प्रश्न 10वा, भारतीय संघराज्य व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असे कोणी संबोधले आहे? पर्याय 1 KC फियर, 2 आयव्हर जेनिंग्स, 3 ग्रॅनव्हिल ऑस्टिन, 4 मॉरिस जॉन्स. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मॉरिस जॉन्स. प्रश्न 11वा, 2016 साली ओडिसाची स्थापना होऊन डॅश डॅश वर्ष पूर्ण झाली. पर्याय 1 75, 2 80, 3 66, 4 69. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 80. प्रश्न 12वा, खालीलपैकी भारतीय संघ राज्यांसंदर्भात कोणते वैशिष्ट्य चुकीचे आहे? पर्याय 1 दुहेरी नागरिकत्व, 2 दुहेरी शासन व्यवस्था, 3 लिखित राज्यघटना, 4 सत्ता विभाजन. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दुहेरी नागरिकत्व. प्रश्न 13वा, राज्याची निर्मिती
अस्तित्व असलेल्या राज्याचे क्षेत्रफळ, सीमारेषा आणि नाव बदलणे या बाबी राज्यघटनेतील कोणत्या कलमात समाविष्ट आहेत? पर्याय 1 कलम 1, कलम 1, 2 कलम 249, 3 कलम 3, 4 कलम 169. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 14वा. ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? पर्याय 1 जुनागड, 2 हैदराबाद, 3 काश्मीर, 4 लिंबडी. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हैदराबाद. प्रश्न 15वा. डॅश डॅश या सध्याच्या राज्याच्या काही भागांनी मिळून बनलेल्या वेगळ्या बुंदेलखंड राज्याच्या निर्मितीची मागणी करण्यात आली आहे. पर्याय 1 उत्तर प्रदेश आणि दिल्ली, 2 मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, 3 उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश, 4 मध्य प्रदेश आणि राजस्थान. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश. प्रश्न 16वा. महाराष्ट्र व गुजरात या दोन भाषिक राज्यांच्या निर्मितीच्या वाटेत प्रमुख वादाचा मुद्दा कोणता होता? पर्याय 1 मुंबई हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून स्थापने, 2 विदर्भ, 3 मराठवाडा, 4 कच्छ. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून स्थापने. प्रश्न 17वा. 1953च्या राज्य पुनर्रचना आयोगाच्या 3 सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? पर्याय 1 के.एम. पन्नीकर, 2 एस.के. धर, 3 फजल अली, 4 एच.एन. कुंजरू. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एस.के. धर. प्रश्न 18वा. संसदेने प्रजासत्ताक भारताच्या 11व्या वर्षात पारित केलेला बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960 हा कायदा 1960 या वर्षाचा डॅश डॅश कायदा होता? पर्याय 1 11वा, 2 12वा, 3 13वा, 4 14वा. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 11वा. प्रश्न 19वा. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भारतीय संघराज्य आणि अमेरिकन संघराज्य या दोघांसाठी समान आहे? पर्याय 1 संविधानाचा अर्थ लावण्यासाठी फेडरल सर्वोच्च न्यायालय, 2 दुहेरी न्यायव्यवस्था, 3 अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ, 4 एकात्मिक निवडणूक यंत्रणा. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संविधानाचा अर्थ लावण्यासाठी फेडरल सर्वोच्च न्यायालय. प्रश्न 20वा. संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात कलमात भारत म्हणजे भारत राज्यांचा संघ असेल असा उल्लेख आहे? पर्याय 1 अनुच्छेद 1, 2 अनुच्छेद 2, 3 अनुच्छेद 3, 4 अनुच्छेद 4. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनुच्छेद 1. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.